आपल्या ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारू का? हा विचारा ना, अगदी हा. विचारा. आपण असं म्हणतो ना की प्रार्थनात जे लिहिलेलं आहे ते मिळतं आणि या जन्मामध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतात ते तुमचं मागच्या जन्मातील प्राक्तन असतं असं म्हणतात. मग हो. मृत्यूच्या आधी हे सगळी प्राक्तन भोगून त्याचा हे होतो, मृत्यू होतो का तो पुढच्या जन्मात जे येतं ते कोणती प्राक्तन असतात, मागच्या जन्मातली का ह्याच जन्मातली? सांगतो थोडस फंडामेंटल सांगणं आवश्यक आहे याच्यामध्ये. केवळ केवळ बरोबर उत्तर देऊन चालणार नाही. मुळातून प्राक्तन म्हणजेच प्रारब्ध, आणि प्रारब्धाचा अर्थ काय हे कळालं. प्रारब्ध याचा अर्थ असा आहे की पहिल्यांदा प्रारब्ध ही प्रकृतीचा भाग आहे. ठीक ओके. आहे, आत्म्याचा भाग नाही. आत्म्याला प्रारब्ध नसतं, आत्म्याला कुंडली नसते. समजलं ना? ओके. मग मग कुंडली कोणाला असते, तर त्या जीवात्म्याला असते. कर्म कोण करतो, तो जीवात्मा. भोग कोण भोगतो, जीवात्मा. आपल्याला जीवात्मा आणि आत्मतत्व, शुद्ध आत्मतत्व याच्यातला फरक कळायला पाहिजे. ओके. पॉईंट नंबर 2 अशी आहे की हे जे कर्म केलं गेलं पूर्वी, आणि त्या कर्माचं फळ समोर आलेलं आहे. बरोबर. म्हणजे परिस्थिती आली समोर, जी परिस्थिती त्यालाच प्राक्तन म्हणतो आपण. तर ही जी परिस्थिती आली ना, त्या परिस्थितीला आपण प्रकृतीमध्ये वाहत जायचं का, त्या वाहणाऱ्या प्रकृतीच्या काठावर उभारून आपलं कर्तव्य करायचं, हा तुमचा चॉईस आहे. हे तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. या तुमच्या स्वातंत्र्याला कोणी बाधा आणू शकत नाही. म्हणजे मनुष्य हा काही म्हणजे पूर्णपणे परतंत्र आहे, तो परवश आहे आणि प्रारब्धानेच फक्त तो चालणार आहे, हे म्हणणं संपूर्णपणे खोटं आहे. ओके. तर प्रारब्ध ही स्वतंत्र नदी आहे वाहणारी, असं कल्पना करा. आता ओके. त्या ओके. नदीमध्ये वाहत जायचं का त्या नदीच्या काठावर उभारून आपल्याला त्याला पाहत जायचं. पाहणं आणि वाहणं या फरक आहे. दोन गोष्टी आहेत. जो पाहतो ना तो प्रारब्धापासून अलिप्त होतो, आणि जो वाहतो तो कर्मफळ भोगत जातो. ओके. मग चालेल. हा, म्हणजे तुम्हाला व्हायचंय का पाहायचंय, मुक्त व्हायचंय का तुम्हाला आपल्या जन्मोजन्मी अनेक जन्म मुक्त व्हायचंय. मुक्त व्हायचंय का? म्हणूनच तो मुक्तीचा विषय आहे. मुक्तीचा विषय कशाकरता बोलतो आपण. अगदी जनकाने सुद्धा हाच प्रश्न विचारला की बाबा रे, तू सगळं सांगतोय एवढं मोठं तत्वज्ञान, मला हे सांग की मी मुक्त कसा होईल. आणि तोच प्रश्न आता तुम्ही मला सांगितला की बा मुक्त कसं व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना. आता ते सांगतो ते आहे का, लक्षपूर्वक आहे का मुद्दे. ओके. तर तो मुद्दा असा आहे की जे आपलं नाहीये त्याला आपलं समजणं, पहिली गोष्ट. मग ते वस्तू असो, प्रॉपर्टी असो, धन असो, कारण ते आपल्यावर येणारच आहे, आणि येण्यापूर्वी ते आपल्यावर नव्हतंच. मग हे कशा करता मिळालं आपल्याला, जर आपलं नाहीच तर हे आपल्याला आपल्या पूर्वकर्माला स्वच्छ करणं, अलिप्त होण्याकरता, त्या पूर्वकर्माच्या नदीतून आपल्याला बाहेर येण्याकरता आहे. म्हणून आपण ते त्या ठिकाणी जे कर्तव्य आहे ना तुमचं, ते कर्तव्य पार पाडणे. तुम्ही आता ग्रहस्थाश्रमात आहात, ग्रहस्थाश्रमातले कर्तव्य आहे. तुम्ही कुठे काही नोकरी व्यवसाय काही करतायत, त्यातले काही कर्तव्य आहेत. कर्तव्य परिपूर्ण करा. मग त्याचे रिझल्ट काय मिळतात, त्याला आपल्याला सुख मिळतं का, दुःख मिळतं, लॉस मिळतो का, प्रॉफिट मिळतो, याचा विचार करू. ते परमेश्वरावर सोडून द्या. ओके. ओके. असं सोडून जो कर्तव्य करतो ना, तो या नदीपासून अलिप्त झाला. चालेल. आणि जो धन्यवाद. बस खूप आशीर्वाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा